आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। हातगाव तालुक्यातील केदारगुडा येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने ठेवण्यात आले असून या स्पर्धेचे 30 जानेवारी 2026 रोजी मोठ्या थाटात सुरुवात झाली असून तब्बल 78,000चे पारितोषिक या स्पर्धेच्या रूपाने ठेवण्यात आली असल्याने अनेक ठिकाणच्या क्रिकेट टीमनी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे। या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन महंत श्री मृत्युंजय भारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी श्री सूर्यकांत हनवते, डॉक्टर बळीराम मस्के, श्री गुणवंत काळेसर, श्री किशन कांबळे, ॲडव्होकेट दीपक पवार, श्री श्रीरंग देशमुखे, श्री हेमंत नरवाडे, श्री मारुती काकडे, मराठा पोलीस स्टेशनचे श्री विलास चौळी साहेब, श्री संतोषराव मस्के, ॲडव्होकेट रामदास डवरे, श्री नारायण गवांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। या क्रिकेटच्या सामन्यासाठी श्री भगवान नारायण खानजोडे व श्री डॉक्टर माधव भुरके साहेब यांच्याकडून 31,000चे प्रथम बक्षीस, तर डॉक्टर BK निळे, डॉक्टर दीपक नाईक यांच्या वतीने 15,000चे द्वितीय बक्षीस, त्याचबरोबर श्री संतोष सटवाराव मस्के, श्री गजानन पंजाबराव मस्के यांच्या वतीने 11,000चे तृतीय बक्षीस, तर 5,000चे चौथे बक्षीस महंत नरेंद्र भारती महाराज यांच्या वतीने ठेवण्यात आले असून या स्पर्धेची प्रवेश फी ही 1100 रुपये ठेवण्यात आली असून लेट फीस 1500 रुपये असून हे सामने आंतरराष्ट्रीय पद्धतीने खेळण्यात येणार असल्याचे नियोजन कमिटीने जनता न्यूज महाराष्ट्र बोलताना सांगितले। या क्रिकेट सामन्याचे आयोजक भगवान नारायण खानजोडे, कुलदीप सुभाषराव मस्के, अमोल भागोराव महाजन हे असून कमिटीचे अध्यक्ष गजानन सेंडगे, उपाध्यक्ष खंडू भिस्से, कोषाध्यक्ष अजय दांडेगावकर, सचिव अक्षय महाजन, सहसचिव संजय वानोळे, तर सदस्य म्हणून अभय मस्के, अनिल तपासे, अनिल पोले, बालाजी भिस्से, नितीन मस्के, अजय महाजन, नारायण मुखाडे, अभिषेक महाजन, बाळू खुपसे, बालाजी दांडेगावकर, वैभव मस्के, सचिन तपासे, रोहन शेंडगे, संतुल मस्के, देवानंद मस्के, रवी मस्के, सचिन सूर्यवंशी, बालाजी खानजोडे, विष्णुकांत बेलखेडे, निवृत्ती माळझरकर, केदार वानोळे आदी कार्यभार सांभाळत आहेत। क्रिकेट जे तुम्ही चालू केलेला जे खेळ आहे हा सर्वप्रथम वर्ष आहे का तुमचं? हे पहिलंच वर्ष आहे। हे क्रिकेट टुर्नामेंट ठेवण्याचं पहिलंच वर्ष आहे। केदारनाथ देवस्थान इथं महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरत असते। या यात्रेच्या निमित्तानं महाशिवरात्रीच्या निमित्त आपण हे क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे। खेळण्यासाठी हे क्रिकेट जे खेळणारे टीमवाले आहेत हे तालुक्यातले आहेत का तालुक्याच्या बाहेरचे आहेत? असं काही नाही, खुले सामने असल्यामुळं पांपलेट वगैरे आम्ही प्रसिद्धी केल्यामुळं बाहेर जिल्ह्यातून सुद्धा टीमा खेळायला इथं सहभागी झालेल्या आहेत। बाजूच्या सगळ्या जिल्ह्यामधले टीमा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड अशा सर्व जिल्ह्यामधून टीमा इथे। तर आपले एकूण बक्षीस किती आहेत? बक्षीस एकूण 4 बक्षीस आहेत आणि विशेष बक्षीस काही आहेत। प्रथम बक्षीस कितीचं आहे? प्रथम बक्षीस आहे 31,000, द्वितीय बक्षीस आहे 15, तृतीय आहे 11,000 आणि चौथं बक्षीस आहे 5,000। बरं, मी काय म्हणतो सर, ह्या जे क्रिकेटच्या खेळामागे मेन उद्देश आणि या खेळाचा म्हणजे मेन मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे की सध्याच्या या मोबाईलच्या युगामध्ये तरुण पिढी मैदानी खेळापासून दूर चाललेली आहे आणि काही मुलांना मैदानी खेळाची आवड आहे, पण खेळायला मुलांना मैदान नाही तरुणांना। त्यासाठी आम्ही इथं असं भव्य असं 4 एकरमध्ये असं मैदान तयार केलं आहे आणि या मैदानामध्ये भव्य असे क्रिकेटचे सामने आयोजित केले। परिसरातील सर्व तरुण इथे या ठिकाणी खेळायला अगोदरपासून येत होते आणि तरुणाची इच्छा होती की या ठिकाणी असं एक टुर्नामेंट जर ठेवलं तर अजून चांगल्या पद्धतीने खेळ खेळता येतील, म्हणून आम्ही हे केलेलं आहे इथं आयोजन। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या परिसरामध्ये मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही, हा एक हेतू लक्षात धरून आम्ही हे सर्व इथं उपलब्ध केलेलं आहे। सगळं जे काही खेळण्यासाठी आवश्यक आहे ते
आणि हे सर्व करण्यासाठी आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी केदारगुडावासी या सर्वांचं योगदान आहे, सर्वांची सहकार्य आहे आणि सर्वांचीच इच्छा होती की आपल्या इथं हे सर्व असं खेळ आयोजित जर केले तर ही तरुण पिढी जराशी मैदानी खेळाकडे आकर्षित होईल या उद्देशाने आम्ही हे इथं खेळाचं आयोजन केलेलं आहे. आता इथून किती वर्ष चालवणार तुम्ही हे खेळ? आता बघ जसं जमल तसं जसा प्रतिसाद खेळाडूंचा मिळेल तसं आम्ही इथं आयोजन करणार आहे, काही विषय नाही. धन्यवाद. केदारगुडा येथे महाशिवरात्री निमित्त ठेवण्यात आलेल्या खुले टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी क्रिकेट प्रेमींनी व क्रिकेट टीमनी आपली नोंद करून सहभाग घेण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे. जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव. Audio Jungle.